नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लावलेले बॅनर आता चर्चेमध्ये आले आहेत। उद्धव साहेब स्वतः राज साहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या अशी विनंती मागणी करण्यात येते। महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या, बाळा दराडे आणि किरण गामने यांनी बॅनर लावून विनंती केली आहे। ठाकरे बंधू युतीबाबत चर्चा सुरू असताना आता हे बॅनर चर्चेमध्ये आलेले आहेत। विषय आहे ना दोन भावांचा। आता सन्माननीय राजसाहेब परदेशात आहेत, ते बाहेर ते जेव्हा येतील तेव्हा त्याच्या संदर्भातलं ते भाष्य करतील। तेथील मनसैनिकांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। पाहूयात। मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये आमच्यामधील भांडणं हे किरकोळ आहे, महाराष्ट्र त्यापेक्षा मोठा आहे असं सांगत उद्धव ठाकरेंना साथ देण्याचा साथ घातलेली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर उद्धव ठाकरे यांनी देखील त्याला प्रतिसाद दिलेला आहे आणि मनसे आणि शिवसेना एकत्र यावी, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी एकत्र यावी अशी महाराष्ट्रातील नागरिकांसह शिवसैनिक आणि मनसैनिकांची भावना जागृत झाली। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर शिवसेना कार्यालयासमोर नाशिकमध्ये लावण्यात आलेले बॅनर हे चर्चेचा विषय ठरतोय। बॅनर लावण्यात आलेले खरं तर उद्धव ठाकरेंना तुम्ही एक प्रमाणे कळकळीची विनंती केलेली आहे राजसाहेबांना आमंत्रण देण्याचं। काय एक शिवसैनिक म्हणून काय नेमक्या भावना आहेत? आता तुमच्या माध्यमातून मी आदरणीय पक्षप्रमुखांना व युवा सेना प्रमुख आदित्य साहेबांना एक विनंती करतो की साहेब गेल्या 3 वर्षापासून खूप त्रास सहन करतोय। आमच्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले, आमच्यावर दबाव आला, अनेक आमिष दाखवले, पैशाचं आमिष दाखवलं, आमच्यावर खोटे केस झाल्या, अनेक खूप त्रास सहन केला साहेब। आणि आता जर राजसाहेब ठाकरे यांनी जर आपल्याला साथ घातली, आपणही त्यांना प्रतिसाद देतोय, तर साहेब आमची अजून एक विनंती कळकळीची की एक पाऊल पुढे टाका व राजसाहेबांना मातोश्रीवर बोलून घ्या, त्यांच्याशी चर्चा करा व सर्व मराठी जनतेला, सर्व कट्टर निष्ठावंत शिवसैनिकांना एक आनंदाची बातमी साहेब तुम्ही द्या व तुम्ही एकत्र या अशा साहेबांनी तुम्हाला कळकळीची विनंती। उद्धव साहेबांना मनापासून विनंती करते की त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून राजसाहेबांना बोलवावं आणि ही गोड बातमी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावी अशी मी त्यांना विनंती करते। आज महाराष्ट्राची परिस्थिती बघायला गेलं तर एकदम बिकट आहे। शेतकरी राजरोजपणे आत्महत्या करतोय, लोकांना रोजगार नाही आहे। अशा परिस्थितीमध्ये दोघं भाऊजाई एकत्र आले तर हिंदुत्वाच्या अस्मितेसाठी आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी निश्चितच हे चांगलं पाऊल असेल, त्याचं आम्ही स्वागत करतो। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।